जय हरी शेतकरी भावांनो, विमा कंपन्यांना निधी वितरित करण्याबाबत राज्य सरकारचा एक शासन निर्णय आलेला आहे। या शासन निर्णयाअंतर्गत हा निधी कोणकोणत्या कंपन्यांना वितरित केला जाणार आहे, नेमका निधी किती आहे आणि कोणत्या कंपनीला किती निधी मिळणार आहे आणि ही कंपनी तुमच्या जिल्ह्यासाठी आहे का, हे महत्त्वाचं आहे। कारण तुमच्या जिल्ह्यासाठी जर ही कंपनी असेल तर नक्कीच हा विमा तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे सविस्तर माहिती शेवटपर्यंत बघा, म्हणजे सर्व माहिती तुमच्या लक्षात येईल। मात्र तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। तर मित्रांनो, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृगबहार सन 2025 मधील उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाकरिता 11,42,40,911 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत 11 जून 2026 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। आता यामध्ये जे काही फळपिकांचं नुकसान होतं त्यामुळे ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी म्हणून ही फळपीक विमा योजना चालू करण्यात आलेली आहे। या योजनेमध्ये मृगबहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिक्कू, पेरू, लिंबू, सीताफळ व द्राक्ष अशा 8 फळपिकांसाठी 26 जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा घटक धरून या कंपन्यांना ही रक्कम वितरित केल्या जाणार आहे। आता सविस्तर शासन निर्णय आपण समजून घेऊ। पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत मृगबहार सन 2025 अंतर्गत उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाकरिता कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस याचा विचार करता रक्कम ही 11,42,40,911 रुपये इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे अदा करण्यासाठी योजनेचं जे काही एस्क्रो बँक अकाउंट आहे यामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे। आता यामध्ये वितरित केलेला निधी असा आहे। पहिली कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी। या कंपनीला 20,83,928 रुपये हा विमा वितरित केला जाणार आहे। त्यानंतर दुसरी कंपनी आहे युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनी। या कंपनीला 1,62,78,031 रुपये इतका विमा वितरित केला जाणार आहे। त्यानंतर दुसरी कंपनी आहे जनरल सेंट्रली। या कंपनीला 1,42,27,567 रुपये विमा वितरित केला जाणार आहे। आणि त्यानंतर चौथी कंपनी आहे बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी। या कंपनीला 8,16,51,385 रुपये एवढा विमा वितरित केला जाणार आहे। असा एकूण 11,42,40,911 रुपये या सर्व कंपन्यांना वितरित केल्या जाणार आहेत। आता तुमच्या जिल्ह्यासाठी ही कंपनी आहे का, नक्कीच कमेंट करा। आणि ही जी काही मृगबहाराची 2025ची रक्कम आहे ती फक्त याच बहाराकरिता वितरित करण्यात यावी असं सुद्धा या शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे। आता हा शासन निर्णय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि आणखी अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।